8. शुद्धीच्या नावाखाली गोमंतकात राजकीय चळवळ. टाइम्सचा शोध. मुंबई टाइम्सला असा एक अद्भुत शोध लागलेला आहे की गोमंतकात जे शुद्धिकार्य चालले आहे त्याच्या बुरख्याखाली राजकीय चळवळे मोठी उलाढाल करू पाहतायत. तो म्हणतो, ब्रिटिश हिंदुस्थानातील महाराष्ट्रीय जहाल पोर्तुगीज हिंदुस्थानातील तरुण जहालांशी संगनमन करतायत की गोमंतकास महाराष्ट्र संयुक्त करून ह्या अखंड महाराष्ट्राचे एक स्वतंत्र आणि बलाढ्य राज्य स्थापावे. ईश्वर करो आणि बोला फुलास गाठ पडो. टाइम्सने जसा हा अचूक शोध इकडे महाराष्ट्रात लाविला तसाच कलकत्त्यासही पोलंडच्या एका गोऱ्या ज्योतिषाने आणखी एक त्याहूनही अद्भुत शोध लावला होता. तो ज्योतिषी म्हणाला, मी 12 वर्ष हिंदुस्थानात ज्योतिषाधिक अभ्यास करण्यात घालवलेली असून माझी भविष्य अचूक असतात. येत्या मार्च 22ला फार मोठा भूकंप होऊन सर्व हिंदुस्थान त्यात गडप होणार आहे. या भयंकर गडगडाटात सायमन कमिशन सहच हिंदुस्थान गडप होणार होते की एकटेच ते त्याने काही स्पष्ट सांगितलेले नाही. मारवाडी बाजारात या भविष्याने मोठी गडबड उडवली. कित्येक लोक अत्यंत चिंतातूर झाले. परंतु इंग्रजी राज्यातील हम करे सो कायद्यास कंटाळलेले चळवळे लोक मात्र उलट अत्यंत आनंदभरीत दिसू लागले. कारण त्या बेबंदशाहीतून हिंदुस्थानची सुटका करण्याचा अत्याचारी अहिंसेतूनही हा सुलभतर आणि उत्कृष्टतर मार्ग होता. आम्ही एवढ्या चळवळीतील एक अनत्याचारी अहिंसक प्राणी असल्याने मार्च 22व्या दिनांकास हिंदी स्वातंत्र्य दिनासारखा सुवर्ण दिवस समजून त्याची वाट पाहत बसलो. एवढ्या भूकंपात ज्यात हिंदुस्थान गडप होणार त्यात बूच न लावले तर आपली दौत सांडून जाईलच ही गोष्ट आनंदाचे भरात आम्ही विसरून गेलो. आमच्या शेजारच्या पानविडीवाल्या दुकानदाराने मात्र भूकंप होऊ देऊ नकोस देवा, मी एक मुठभर तांदूळ त्या ज्योतिषास देईन म्हणून नवस केला होता. मार्चचा 23वा दिनांक उजाडला. पाहतो तो ना हिंदुस्थान गडप झाले ना इंग्रजी राज्य. फार काय, बूच न घातलेली ती आमची दौत देखील उपडी झाली नाही. तो पानविडीवाला म्हणाला, मोठे गंडांतर टळले. परंतु त्या भविष्यवादी गोऱ्यास जो तो सतावू लागलाय की तुझं भविष्य खोटं ठरलं अशी बातमी आली, तेव्हा तत्काळ त्या पानविडीवाल्याने आपण मुठभर तांदूळ अर्पिण्याचा केलेला नवस त्या ज्योतिषी बुवास कळवला. आता त्या ज्योतिषी बुवांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही. त्यांनी चापून सांगावे, भविष्य चुकले नाही, भूकंप होऊन हिंदुस्थान गडप झालेच असते, पण गणित ज्योतिषास फलज्योतिषाचा जो हातचा नेहमीच ठेवलेला असतो त्याचे प्रतापाने या पानविडीवाल्याने मुठभर तांदूळाचे जे दान दिले त्यामुळे तो भूकंप टळला, नाहीतर झालाच असता. गणित ज्योतिषही बरोबर ठरले, फल ज्योतिषही खरे ठरून भविष्यवाद्यांच्या पोटास भात मिळण्याचीही व्यवस्था अखंड राहिली. ही झाली भविष्य कसं होईल हे सांगणाऱ्यांची गोष्ट. आता भविष्य कसे व्हावे ते सांगणाऱ्यांकडे थोडेसे वळू. विलायतेच्या स्पेक्टेटर नावाच्या पत्रात भारताच्या सर्व आपत्तींचा परिहार करणारा भविष्यकाळ कसा आणता येईल ह्याविषयी चर्चा करून त्याचा उत्तम उपाय म्हणून एका मुसलमानाने असे सुचवले की हिंदुस्थानचे सर्व राज्य दिल्लीच्या मोगल बादशहाच्या कोणातरी वंशजाकडे सोपवावे, म्हणजे तो ब्रिटिश सत्तेखाली हिंदुस्थानची बादशाही उत्तमपणे चालवेल. असे झाले तर वारसा हक्काचा हा एक अपूर्व विजय होईल. लॉ रिपोर्टरचा जादा अंक काढावा लागेल. मोगल बादशहाच्या कोणातरी वंशजाकडे भारताचे राज्य सोपवण्याच्या ह्या आमच्या मुसलमान बंधूच्या सूचनेस आमचा महाराष्ट्राच्या वतीने पूर्ण पाठिंबा आहे. कारण वारसा हक्काच्या या विजयाने जुन्या मोगल बादशाहीच्या वंशजाकडे हिंदुस्थानची बादशाही येताच जुन्या पेशव्यांच्या वंशजाकडे चौथाई
आणि सरदेशमुखीचा वारसाही महाराष्ट्राकडे आणायसेच येऊन तो वसूल करता करता महादजी शिंद्यांच्या कोणातरी वंशजासही त्या मोगल बादशहास पेन्शन देऊन सर्व बादशाही आपल्या खिशात केवळ त्याच वारसा हक्काने घालता येईल. हिंदू सभेच्या वतीनेही ह्या सूचनेस अवश्य पाठिंबा मिळावा. कारण आता मुसलमानांस शुद्ध करून हिंदू करता येणे अगदी सुलभ झाल्याने त्या मोगलाच्या कोणातरी वंशजास बादशाही मिळताच त्यासच हिंदू करून घेता येईल. हिंदू सभेचे मुख्य कार्यवाह पंडित नेकीराम दिल्लीसच बादशाही वाड्याच्या एका हाकेवर राहतात. एक वेळ ह्या मोगल बादशहाचा कोणीतरी वंशज पुरवेल, पण त्या क्रांतिकारकांच्या वंशजांचे नाव देखील ऐकणे नको असे इंग्रजांत झाले आहे. कारण वरील मुसलमानांच्या सूचनेचा कोणाही इंग्रजी पत्रास राग आलेला दिसत नसला तरी सध्या गेला एका वर्षाचे आतच ज्या क्रांतिकारकांच्या 5-6 तुरळक उठावण्या झाल्या आणि त्यांचे कटाचे खटले देवधर इत्यादी ठिकाणी अजूनही चालले आहेत, त्यांची बातमी ऐकून पत्रे अगदी संतप्त झाली आहेत. पंजाबच्या श्रीमती पार्वती देवीचा एक तरुण मुलगाही ह्या कटात गवसल्याची बातमी आहे. अशा उच्चकुलीन हिंदूंच्या डोक्यात हे वेड कसे संचारले आहे ते इंग्लिश लोकांच विशद करून दाखवण्याचे कार्य A.G. वुलेकाट नावाच्या इंग्लिश लेखकाने केले आहे. भारतीय देशभक्त ह्या मथळ्याखाली ह्या वुलेकाट साहेबाने गेल्या 1-1.5 वर्षातील बऱ्याच क्रांतिकारक कटांची माहिती प्रसिद्ध केलेली आहे. त्यात काकोरीच्या क्रांतिकारकांच्या कटाचे वर्णन अर्थातच पुष्कळ विस्ताराने दिलेले आहे. त्याचा प्रत्येक शब्द रागाच्या लाल शाईने अगदी रंगून गेलेला आहे. स्वदेश स्वातंत्र्यार्थ आपल्या प्राणांचाही बळी देणाऱ्या ह्या भारतीय देशभक्तांस वुलेकाट साहेबांनी ज्या 10 शिव्या हसडल्या आहेत, त्यांचे स्थळी 10,000 हसडल्या असत्या तरी देखील ह्या भारतीय देशभक्तांची कहाणी त्याने युरोपच्या निदान इंग्लंडच्या तरी कानावर एकदाची घातली, ह्याविषयी आम्ही वुलेकाट साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. हिंदुस्थानातील वर दिलेल्या 1000 गल्लाभरू मायलॉर्डवाल्या व्याख्यानांनी इंग्रजांचे कान जसे टवकारले जात नाहीत, तसे केवळ ह्या एका कहाणीने जातात. हिंदुस्थान दरिद्रीय, आम्ही भुकेने मरतो इत्यादी डोळ्यात पाणी आणणाऱ्या डोळे भरू कहाण्या संच ह्या क्रांतिकारकांच्या डोळे वटारू कहाण्या सांगण्याची हौस आम्हा कोणीही हिंदी मनुष्यास नसल्याने ते कार्य वुलेकाट साहेबांनी करून हिंदुस्थानची डोळे भरू आणि डोळे वटारू अशी दोन्हीही स्वरूपे इंग्रजांस परिचित करून दिली, ह्याविषयी वुलेकाट साहेबांस कोणीही सत्यप्रिय मनुष्य धन्यवादच देईल. त्यामुळे हिंदी राजकारणाच्या दोन्ही बाजू इंग्रजांस कळतील. त्यांच्यात फरक हाच असतो. ह्या डोळे वटारू देशभक्तांच्या अशा दांडग्या कहाण्या आम्हासही सांगताना देखील सभ्य लज्जाशीलतेमुळे आम्हा हिंदी लोकांना अगदी कसेसेच वाटते. त्या दुसऱ्यास कोणी सांगितल्या तर ऐकता मात्र येतात चोरून चोरून. सायमन कमिशनवर अविश्वास असल्याचा आरोप जेव्हा वरिष्ठ विधी समितीत म्हणजेच लेजिस्लेटिव्ह असेंब्लीत झाला, तेव्हा त्या उत्तेजनेत हिंदुस्थान टाइम्सच्या वार्ताहराची लिहावयाची एक हातपेटी वरून सज्जातून धाड दिशी खाली पडली. पण अगदी नेमकी सर ब्लंकेट साहेबांचे डोक्यावर पडली. तत्काळ ब्लंकेटला धक्का बसून क्षणभर मूर्छना आल्यासारखे झाले, पण एकंदरीत निभावले. फार वाईट झाले. त्यातल्या त्यात इतके बरे झाले की त्या वार्ताहरावर खटला भरला गेला तेव्हा त्याने लप्पम छप्पम न करता आपले खरे ते सांगून टाकले की सर बेसिल ब्लंकेट साहेबाच्या हिंदी हिताविरुद्ध झालेल्या भाषणामुळे मला इतकी उत्तेजना आली
की माझ्या हातातील सामान मी कसे आणि कुठे ठेवीत आहे ते भानच मला राहिले नाही. त्या बेभान वृत्तीत तो पोकळीवरच हातपेटी ठेवता झाला, पण पोकळी बेभान झालेली नसल्याने तिने तिच्या मूळ स्वभावाप्रमाणे पेटीला तशीच खाली पडू दिली. त्या वार्ताहराला दंड का छोट्याशा बंदीची पण लहानशी शिक्षा झालेली आहे. म्हणजे थोडी अधिक शिक्षा झाली तरी ठीकच होते, कारण जर का कागदाच्या हातपेटीचे स्थळी त्याचे हाती दुसरे तिसरे काही असते तर केवढा आकांत उडाला असता. बेभान झाला म्हणून काय झालं? इंग्रजांच्या डोक्यावरचे हाड हातपेटीने देखील दुखावण्या इतकेच कोणाही हिंदी मनुष्याप्रमाणेच मानवी असते आणि इंग्रजांचंही मूर्छा येऊ शकते इतके भान देखील त्यास राहू नये की काय? दिनांक 19 एप्रिल 1928.